नमस्कार, मी यामिनी महामुणकर. हितगुजमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. प्रेक्षक हो, तंत्रज्ञान हे आधुनिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलंय. तंत्रज्ञानाच्या जगत प्रगतीमुळे अनेक फायदे देखील झालेले आहेत. अशाच एका आधुनिक तंत्रज्ञानाविषयी उपकरणाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. मेडिकल विश्वात एक मोठी क्रांती घडवणारं उपकरण सध्या बऱ्याच चर्चेमध्ये आहे. ते म्हणजे हँड हेल्ड डिजिटल एक्स-रे डिव्हाइस. आणि याच उपकरणाविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत लॅपलूप हेल्थ केअरचे विलास भंडारकर. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. विलास भांडारकर ह्या मराठमोळ्या उद्योजकाने डिजिटल एक्स-रे क्षेत्रामध्ये क्रांती घडवणारं हँड हेल्ड डिजिटल एक्स-रे डिव्हाइस कोरियामधून आयात करून भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून दिलंय. या उपकरणातून एक्स-रे काढल्यानंतर अवघ्या 30 सेकंदात डिजिटल इमेज उपलब्ध होतं आणि फक्त 30 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये तब्बल 150 इमेजेस या डिव्हाइसमधून तुम्ही काढू शकता. आणि याची खास वैशिष्ट्य म्हणजे अतिशय कमी किरणोत्सर्ग. त्याचप्रमाणे हे मशीन अमेरिकन FDA आणि भारतीय AERB अप्रूव्ह आहे. त्यामुळे याचा खासगी डॉक्टर्स त्याचप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्सना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो आणि रोगाचं निदान वेगवान होऊ शकतं. चला तर मग हे हँडहेल्ड डिजिटल एक्स-रे डिव्हाइस नक्की कसं काम करतं आणि याची खास वैशिष्ट्ये कोणती आहेत हे जाणून घेऊया. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. म्हणजे आतापर्यंत एक्स-रेच्या खूप मोठमोठ्या मशीन पाहिलेल्या आहेत, पण ही इतकी छोटीशी मशीन खरंच एक्स-रे काढू शकते की नाही, हा प्रश्न माझ्या मनात पण आला आणि आपल्या प्रेक्षकांच्या मनात देखील आला असेल. तर सुरुवातीला हे हँडहेल्ड डिजिटल एक्स-रे डिव्हाइस कशा पद्धतीने काम करतं, नेमकं हे काय आहे याविषयी सांगा. येस, प्रथम तुम्ही झीने मला बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. ही मशीन जी आहे ही जगातली सगळ्यात लाईटेस्ट एक्स-रे मशीन आहे. बरं. 2300 ग्रॅम म्हणजे साधारणतः 2.3 kg वजनाची आहे. आणि दुसरं म्हणजे याचं वैशिष्ट्य म्हणजे की याचं जे रेडिएशन आहे, जे आपण नॉर्मल एक्स-रेचं रेडिएशन आहे ते 100 mA ते 1000 mAचं रेडिएशन असतं. ते रेडिएशन कम्पेअर केलं तर हे 2 mA ते 6 mA मध्ये हे रेडिएशन फक्त जातं. म्हणजे सगळ्यात लोएस्ट रेडिएशन आणि सगळ्यात लाईटेस्ट एक्स-रे मशीन म्हणून आहे. दुसरं एक छोटंसं करेक्शन करायचं, हे जरी कोरियावरून जरी मशीन आणलं आहे तरी आता हे इंडियामध्ये बनायला सुरुवात झालेली आहे. बरं. त्यामुळे आता मेक इन इंडियाच्या अंडर हे आता मशीन इंडियामध्ये पण चालू आहे प्रोडक्शन. तर ह्या मशीनची खासियत आहे की एकदा हे मशीन चालू केलं तर फुल्ली बॅटरी ऑपरेटेड आहे. त्यामुळे एका चार्जमध्ये 150 ते 1.25 एक्स-रे हे एका झटक्यात काढू शकतो. आणि याचा स्पीड असा आहे की आपण नॉर्मल एक्स-रेमध्ये जर तुम्ही करायला गेलेत तर नॉर्मल एक्स-रेला काय लागतं, एक मोठी रूम लागते, कारण रेडिएशन हाय असल्यामुळे तुम्हाला पूर्ण त्याची चौकट जी आहे ती लेडमध्ये टाकायला लागतं. त्याचं प्रमाणपत्र असतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला 100 ते 1000 mAचं रेडिएशन तुम्हाला ते पास ऑन करतात. ते केल्यानंतर त्याची जी प्लेट असते ती प्लेट तुम्हाला रीडरमध्ये टाकायला लागते आणि रीडरमध्ये टाकल्यानंतर मग ते डेव्हलप होतं. तर साधारणतः 15 मिनिटं लागतात तुम्हाला एक्स-रे यायला. ह्याच्यामध्ये डिजिटल क्षेत्रात एवढी प्रगती आता की हे क्लिक केल्यानंतर ती अवघ्या 3 सेकंदामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट इमेज, डिजिटल क्वालिटीची इमेज तुमच्या कॉम्प्युटरवर येते, लॅपटॉपवर. आणि मग ती इमेज जेपेक किंवा डायकॉम फॉर्ममध्ये तुम्हाला डॉक्टर्सला पाठवता येते. आजकाल तर मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये किंवा छोट्याही हॉस्पिटलमध्ये पॅक सिस्टीम आहेत, सॉफ्टवेअर. म्हणजे त्याला हुक केल्यामुळे कुठलाही डॉक्टर कुठेही बसून ही इमेज बघू शकतो. बरं. दुसरी गोष्ट म्हणजे पेशंटला तुम्हाला एक्स-रे रूममध्ये आणण्याची गरज नाही. जिथे समजा पेशंट ICU मध्ये असेल, नॉर्मल याच्यामध्ये वॉर्डमध्ये असेल, कुठेही जरी असला किंवा ॲक्सिडेंटल झोनमध्ये असेल किंवा त्यांच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये असेल तर तुम्हाला पेशंटला आणण्याची गरज नाही. तर तुम्हाला हा एक्स-रे बॅकपॅकमध्ये घेऊन तिथल्या तिथे तो एक्स-रे काढून तो इमेज पाठवता येते. तर हे इतकं इझी झालेलं आहे आणि साध्य झालं आहे, ज्याच्याने पेशंटला प्रचंड फायदा होतो. म्हणजे एकंदरीत हे जे उपकरण आहे, छोटा पॅकेट बडा धमाका काही म्हणायला हरकत नाहीये. खूप इझी टू हँडल आहे. कुठेही तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि कुठेही तुम्ही एक्स-रे काढू शकता. पण सर, जसं मगाशी म्हटलं की आतापर्यंत एक्स-रेच्या मशीन खूप मोठमोठ्या असतात आणि एक रूम त्यांच्यासाठी एक स्पेशल ठेवली जाते. तर हा डिव्हाइस बघून तरी कळत नाही एक्झॅक्टली याचं वजन किती असेल साधारण आणि इमर्जन्सीमध्ये याचा कशा पद्धतीने वापर करतो. ॲज इट इज अ बॅटरी ऑपरेटेड, तुम्हाला कुठलेही वायर्ड आणि हे नसतात. ह्याचे वजन साधारणतः 2300 ग्रॅम आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं आता. तर ह्याच्याबरोबर
आपल्याला एक प्लेट येते, ओके, आणि त्याच्याबरोबर एक लॅपटॉप येतो. तर पूर्ण त्याचं वजन जर तुम्ही बॅकपॅकमध्ये घेऊन गेलात तर 5 किलोच्या वजनाचं आहे. बरं. तर ते कुठेही घेऊन गेलं आणि तुम्ही क्लिक केलं तर 3 सेकंदामध्ये तुम्हाला पिक्चर येतं. आता इमर्जन्सी म्हटल्यानंतर तर इमर्जन्सीमध्ये ॲम्ब्युलन्स व्हॅन्स आहेत. समजा ॲक्सिडेंटल जागेवर गेलं हे घेऊन, तर तिथल्या तिथे काढून तिथल्या तिथे त्यांना तुमची इमेज पाठवता येते. वाय ईमेल, वाय व्हॉट्सअप, वाय एनी डिजिटल मीडिया कॅन बी डन विथ दिस. त्यामुळे याचा फायदा इमिडिएट डिसिजन्स घ्यायला डॉक्टरांना खूप गरजेचं आहे आणि ते मिळतं, जे अगोदर मिळायचं नाही. आज एक्सरे काढायला म्हटलं आणि पाऊण तास लागतोच कुठल्याही. तर हे आता 3 सेकंदामध्ये तयार झालेलं आहे. त्यामुळे याचा सगळ्यात जास्त फायदा इमर्जन्सी पेशंटला आहे आणि ICU पेशंट्सला आहे. म्हणजे जितक्या लवकर आपल्याला याच्यातनं एक्सरे मिळाला का तितक्या लवकर त्या आपण रुग्णावर उपचार देखील करू शकतो. ॲब्सोल्युटली, ते सगळ्यात साध्य झालेलं आहे त्याच्यामुळे. सर, अनेकदा आपण बघतो की महाराष्ट्रात अजून देखील अनेक खूप खेडेगावामध्ये वीज जाते. तर वीज जाते अशा भागांमध्ये देखील आपण हे उपकरण वापरू शकतो. अगदी महत्त्वाचा विषय आहे याच्यामध्ये. आज मी सर्वे केला, खेड्यांमध्ये जेव्हा कोणाला एक्सरे काढायचा असेल, कुठल्याही गोष्ट, TB असेल किंवा कुठलीही पडझड झाली किंवा, तर त्याला एक्सरे काढण्यासाठी जिल्हा रुग्णालयाला जायला लागतं. ते साधारणतः 50-100 किलोमीटरच्या रेडियसमध्ये असतं. आता ह्याच्यामुळे इतकं साध्य झालं आहे की तुम्हाला खेड्यामध्ये जरी पाठवलं हे मशीन, इलेक्ट्रिसिटी जरी नसली, ह्याच्यामध्ये इंटरनल वायफाय आहे. बरं. या मशीनमध्ये इंटरनल वायफाय जे ऑटोमॅटिकली जोडले जातं प्लेट बरोबर आणि तुमच्या लॅपटॉप बरोबर. ते क्लिक केल्यानंतर तो डॉक्टर किंवा तो टेक्निशियन तो ताबडतोब ती इमेज सिटीमधल्या डॉक्टरला किंवा कुठेही पाठवू शकतो आणि तिथं तो निदान करून त्याला सांगू शकतो की पुढची आता तुझी प्रोसेस कशी करायची किंवा तुझ्यावर काय उपचार केले जातील, हे तो आता इझी झालेलं आहे. तर हे फुल्ली बॅटरी ऑपरेटर आहे. बरं. मगाशी मी इंट्रोडक्शन मध्ये एक सर उल्लेख केला की हे याची खास वैशिष्ट्य म्हणजे अतिशय कमी किरणोत्सर्ग. तर साधारण किती असतो म्हणजे याचा? किरणोत्सर्ग हा मेजर केला जातो MA मध्ये. तर आपलं नॉर्मल एक्सरे जे आहे ते 100 MA ते 500 MA किंवा 1000 MA पर्यंत आतापर्यंत अवेलेबल आहे. बरं. ॲक्च्युली बघायला झालं तर मी खूप काही रेडिओलॉजिस्टना बोललेलो, तर एवढं हाय रेडिएशन कुठल्याही माणसाला जर घेतलं तर समजा दिवसाचा एक एक्सरे जरी म्हटलं तर एक रेडिएशन गेल्यानंतर आपल्या अंगामध्ये ते बाहेर पाडण्यासाठी 2 ते 2.5 महिने लागतात. आता हे जेव्हा फॉरेनमध्ये परदेशामध्ये जेव्हा सुरू झालं तर आता तिथे कोणीही जवळजवळ 40 कंट्रीमध्ये आता डिस्ट्रीब्युट केलं जातं. तर कोणीही तिथे हाय डोसचे रेडिएशन किंवा एक्सरे काढत नाहीत. त्यांना लो डोस एक्सरे पाहिजेत. तर इथे सुद्धा त्याची अत्यंत गरज आहे. आपल्या सगळ्या डॉक्टरला मी हीच विनंती करतो की डॉक्टर तुम्ही आता हे लो डोस वापरा, तुम्ही हाय डोस देऊ नका. त्यामुळे मला खूप मोठा रिस्पॉन्स याच्यावर मिळत आहे. आणि हे खरं तर आवश्यकता आहे लो डोस एक्सरेची, कारण की हाय डोसमुळे शरीराला हानी देखील तितकीच पोहोचते. आणि तुम्ही म्हणालात की 2 ते 3 महिने कालावधी लागतो तो पूर्ण बाहेर पडण्यासाठी. पण सर साधारण जसं तुम्ही उल्लेख केला 40 देशांमध्ये या मशीनचा वापर केला जातो. साधारण कुठल्या कुठल्या देशांमध्ये? मिडल ईस्टमध्ये आहे, युरोपमध्ये आहे, अमेरिकेमध्ये आहे, साऊथ अमेरिकेमध्ये आहे, UAE मध्ये आहे. अशा अत्यंत तिन्ही कॉन्टिनेंट्समध्ये आता हे जोरामध्ये विक्री याची होते आहे कंपनीकडून. आणि आता इंडियामधून सुद्धा मला अत्यंत कमी म्हणजे बऱ्याचशा देशांमधून मागणी येते. साऊथ आफ्रिका, म्हणजे दुबई, मिडल ईस्ट, तिथून सुद्धा मला मागणी येते की तुम्ही हे सप्लाय करू शकाल का. परंतु भारत देश एवढा मोठा आहे, 140 कोटी जनता आहे. माझी अशी इच्छा की पहिल्यांदा हे भारतामध्ये जर पेनिट्रेट केलं तर मला असं वाटतं की तळागाळामध्ये हे पोचलं तर याचा खूप खूप फायदा आहे लोकांना आणि तो त्यांनी घेतला पाहिजे. बरं, जग बदलतंय त्याप्रमाणे आपल्याला देखील बदलायला पाहिजे आणि अशा गोष्टींचा वापर केला तर खरंच खूप चांगलं आहे. सर, पण जसं तुम्ही सांगितलं की भारतामध्ये याचा खूप कमी वापर होतो आणि ती जनजागृती करण्यासाठी आज तुम्ही इथे आलेले आहात. तर भारतामध्ये सध्या स्थिती काय आहे? या मशीनचा किती वापर होतोय? आता साधारणतः 1.25 ते 1.5 वर्षामध्ये मी हे चालू केलं, कारण याच्यासाठी साधारणतः 2 महत्त्वाचे लायसन्सेस लागतात आपल्या इंडियामध्ये, जे दोन्ही मला मिळालेले आहेत. एक CDSO आहे आणि एक ARB, ऑटोमिक एनर्जी रिझोल्युशन बोर्ड. हे BARC तर्फे होत जातं. तेव्हा त्यांचं पूर्ण टेस्टिंग होऊन तेव्हा हे आम्हाला सर्टिफाईड करतात की आता हे परफेक्ट आहे. आणि हे मशीन जेव्हा आम्हाला मिळतं
मिळालं त्याच्यानंतर मी हे सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा रेडिओलॉजिस्टला याचा हे दाखवल्यानंतर त्यांना ह्याच्यावर विश्वासच बसत होता की एवढ्या कमी MA कसं काय येईल पिक्चर. कारण एक्सरे काढायचं म्हटल्यानंतर एवढं MA साधारणतः रेडिएशन लागतंच. पण ज्यावेळेस हे चालू केलं आणि जेव्हा त्यांना इमेज दाखवल्या तर ते अत्यंत अचंबित झालेत की त्यांना आश्चर्य वाटलं. खूप डॉक्टर म्हणाले की हा मॅजिकल बॉक्स आहे, जादुई पिटारा आहे असं त्यांना. आणि जेव्हाच त्यांनी वापरायला सुरुवात केली तर आत्तापर्यंत 200 ते 250 मशीन्स फक्त प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये विकल्या गेलेल्या आहेत. बरं. आणि तुम्हाला अगदी आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर घेतच आहे, परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटनी आजच आम्हाला एक मोठी ऑर्डर दिलेली आहे ज्याच्यामध्ये साधारणतः 649 मशीन्स गव्हर्नमेंट घेत आहे आणि ते TB इरेडिक्शनच्या कामासाठी घेतलं आहे. बरं. तर आता TB इरेडिक्शन काय, तर आत्तापर्यंत आम्ही त्यांना प्रूव्ह करून दाखवलं की आपले जेल्स आहेत, तुरुंगवास, तर त्याच्यामध्ये 3500-3600 कैदी असतात. तर हे कैदींना दरवर्षी TBचं तपासणी होते. तर ही TBची तपासणी मी त्यांना विचारलं की तुम्ही एका तुरुंगाची TBची तपासणी करायला किती वेळ लागतात. तर ते म्हणाले 4 महिने लागतात. 3600 पेशंट्स आहेत. पेशंट्स म्हणजे कैदी आहेत. तर आम्ही ती 5 दिवसामध्ये कंप्लीट केली बिकॉज ऑफ फास्ट स्पीड ऑफ दिस पर्टिक्युलर मशीन. त्याच्यातून आम्हाला 250 असे एक्सरे निघालेत की ज्याच्यामध्ये TB आहे हे कन्फर्म झालं. पण आम्ही म्हणतो की आमच्यापेक्षा आम्ही हे रिपोर्ट दिलेत त्याच्यानंतर आता त्याची पुढचे डॉक्टर्स त्याची स्पुटमची हे करणार, तपासणी करणार आणि मग त्यांना TBचे उपचार केले जातील. पण त्या 150 ते 250 कैद्यांना वेगळं आयसोलेट केलं गेलं इमिडिएटली. तर TBमध्ये आता एक अजून मोठी क्रांती निर्माण झाली आहे, ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर आपल्याला रिपोर्ट यायला वेळ लागतो कारण रेडिओलॉजिस्टकडे पाठवा आणि हे करा. तर TBसाठी सगळ्यात मोठं काम या मशीनने केलं आहे की याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्क्लूड झालेलं आहे. बरं. तर ज्यावेळेस आपण एक्सरे काढतो विदिन अ मिनिट यू विल कम टू नो द एंटायर रिपोर्ट ऑफ दिस पेशंट. तर त्याच्यामध्ये तो डिटेक्ट करतो की त्याच्यामध्ये TBचे काही कंटेंट्स आहेत का. ते जर असले तर तो पेशंट बाजूला काढला जातो आणि त्याची फर्दर पुढची तपासणीला तो गेला जातो. पण डिटेक्शन हे पटकन होतं याच्याने आणि तो पण 1 मिनिटामध्ये. तर हा त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा. आणि हे बघून आता भारत सरकारने जे प्रधानमंत्री आपले नरेंद्र मोदी साहेबांचं हे आहे की TB 2030 पर्यंत भारतातून घालवायचं आहे आपल्याला. आणि देशात ग्लोबचं पण आपल्या हे उद्दिष्ट आहे की 2030 पर्यंत पूर्ण ग्लोबमधून हा TB बाहेर करायचा. तर त्याच्यासाठी हे इक्विपमेंट अत्यंत मोलाचं ठरतं आहे. म्हणजे एकंदरीत जे अर्ध काम आहे ते पूर्ण ही मशीन करून देते. त्याच्यानंतर जे पुढचे काही उपचार असतात बाहेरून करायचे ते संपूर्ण मग आपल्याला लवकरात लवकर करण्यासाठी म्हणजे तो डिटेक्ट झाल्यानंतर मग त्याच्यावर त्याला ते पुढचे उपचार करतात. अनेकदा काय होतं रिपोर्ट्स येण्यासाठीच नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी सकाळी रिपोर्ट येतो, त्यामुळे खूप वेळ जातो. हेच त्याचं खासियत आहे की एक तर रिझल्ट याचा 3 सेकंदात येतो. त्याच्यानंतर जर AI तुम्ही अप्लाय केलं तर आतापर्यंत फक्त चेस्टवर AI आलेलं आहे. पुढचे पण आता AI येतीलच पुढच्या बॉडी पार्टवर. परंतु ह्या चेस्टच्या याच्यामुळे TBचं जे उद्दिष्ट आहे ते पटापट साध्य होत आहे. बरं. पण आतापर्यंत तुम्ही अनेक डॉक्टर्सना हे मशीन दिलेली आहे, त्यांचा अनुभव कसा आहे याबाबतीत? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्ही आतापर्यंत दिल्यानंतर प्रत्येक डॉक्टराचा प्रत्येक पद्धतीने त्याच्यावर हाताळणी वेगवेगळी असते. तर कित्येक डॉक्टर्स वेगवेगळ्या अँगल्सने ते एक्सरे घेतात, त्यांना अजून बेस्ट क्वालिटी मिळते. त्याचं कारण आहे की ते निदान करण्यासाठी, कारण ह्याच्याने जे डिजिटल क्वालिटी जे इमेज येतं ते इतकं क्लिअर असतं की त्याच्यात तुम्हाला सॉफ्ट टिश्यूज, जे पल्मोनॉलॉजिस्ट आहेत त्यांना सॉफ्ट टिश्यूज बघायला मिळतात. ऑर्थोपेडिक आहे तर त्यांना मायन्यूट फ्रॅक्चर जे हेअरलाईन फ्रॅक्चर्स आहेत ते बघायलाच मिळतात त्याच्यामध्ये. तर प्रत्येक डॉक्टर वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा उपयोग करत आहे. आता मला रिसेंटली आमच्या ठाण्यामध्ये कौशल्य हॉस्पिटलमध्ये डॉक्टर समीप सोहनी यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये इन्स्टेड ऑफ C-आर्म मशीन हे मशीन वापरायला सुरुवात केलेली आहे. पण हे त्यांना असं वाटतं की आपल्याला समजा त्यांनी इम्प्लांट केलं तर ते इम्प्लांट बसलं का नाही हे बघण्यासाठी ते एव्हरी 5 सेकंड 10 सेकंड्समध्ये त्याचे एक्सरे घेतात आणि त्यांना एक्झॅक्ट कळतं की आपलं इम्प्लांट त्याच्यामध्ये फिट बसलं आहे का नाही, परफेक्ट बसलं आहे की नाही. तर प्रत्येक डॉक्टर प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा उपयोग करतात आणि ते मला
फीडबॅक देतात की आम्हाला ह्या मशीनमुळे ही गोष्ट साध्य झाली आहे, ती गोष्ट साध्य झाली आहे. तर एव्हरीबडी इज सुपर हॅपी आणि एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरला सांगतं, त्यामुळे ह्याचा प्रसार हा जोराने होतो. म्हणजे जितका ते वापर करते, जितका हाताळते, तितकं त्यांना नवीन नवीन काही ना काहीतरी मिळतंय टेक्नॉलॉजी बघायला याच्यामध्ये. हो, मिळते. हो, हो. आणि मला तरी असं वाटतं, तुम्ही आता इतकं याविषयी सांगताय की कोणत्याही अँगलनी वगैरे फोटो घेऊ शकतो, याचा सगळ्यात जास्त चांगला फायदा हा वयस्कर माणसांसाठी होतो. अगदी बरोबर. कारण की कमरेचे वगैरे दुखणे असतात, हो. एक्सरे काढताना त्यांना अनेकदा बसायला लागतं, झोपायला लागतं, तर तशा अवस्थेत न राहता डिरेक्टली ह्याच्यानी घेतला फोटो हो. आणि एक्सरे आला तर त्यांना खूपच फायदा देखील होईल, दुखणं त्यांचं मुळात कमी होईल. हो. पण सर, सामाजिक आरोग्य व्यवस्थेमध्ये याचा कशा पद्धतीने आपण वापर करू शकतो? आता बघा, आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये साधारणतः मी जेव्हा गेलो आणि जातो नेहमी, तर साधारणतः कुठल्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये एखाद्या एक्सरे काढण्यासाठी साधारणतः पूर्ण दिवसामध्ये 300 ते 400 रुग्ण असतात. आणि ते पूर्ण दिवस 1-1, 2-2 दिवस थांबतात, तेव्हा त्यांचा एक्सरेला नंबर लागतो. तर आम्ही काय केलं, आम्ही त्यांना एक प्रोजेक्ट करण्यासाठी आम्ही मशीन तिथे ठेवलं आणि आम्ही त्यांना दाखवून दिले की तुमच्या 3 मशीन्स वापरल्या जातात आणि त्याच्यामधून तुमचे 400 एक्सरे निघत नाहीत दिवसाचे. जे आम्ही एक मशीनच्या वापरून त्या पेशंट्सला आम्ही फटाफट, म्हणजे अगदी जोर लावून आम्ही जर काम केलं फास्ट ह्याच्याने, तर एका दिवसामध्ये 400 एक्सरे हे आरामात 5 वाजेपर्यंत होऊन जातात आणि त्या पेशंट्सला इमिडिएट त्याचे रिपोर्ट्स पण मिळून जातात. आता मला तुम्ही सांगा ह्याच्याने किती फायदा झाला. खूप त्यांचा वेळ वाचतो. मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. एक डॉक्टर आहे, मी नाव नाही घेणार त्यांचं, पण त्यांनी आता त्यांची जी प्रॅक्टिस आहे, कारण ही इज अ व्हेरी बिझी डॉक्टर, त्यांची अपॉइंटमेंट घेणं, तिथे राहून 2-2 तास थांबणं आणि ट्रॅफिकमधून येणं ते 2 तास, असं 5 तास एका पेशंटला लागतात. परंतु आता त्या डॉक्टरनी हे काम चालू केलं, हे मशीन घेतल्यानंतर त्यांनी एक माणूस ठेवलेला आहे. तो माणूस तिथे जातो, त्यांना फोन करतो की बाबा तुमच्या इथं, तिथे त्याच्या घरी पाठवतात, तिथे त्याचा एक्सरे घेतात, डॉक्टरला पाठवतात. डॉक्टर तिथे जर फ्रॅक्चर असेल तर डॉक्टर बोलवून घेतो पुढच्या फर्दर यासाठी. बाकी असेल काही काम तर तो तिथले जे प्रिस्क्रिप्शन देतो आणि त्याला व्हॉट्सअपवर पाठवतो. तुम्हाला यायची गरज नाही आणि तुमचा वेळ वाचवला जातो. हे ह्या मशीनमुळे साध्य झालेलं आहे. तर आता राहिला वृद्ध पेशंट्स, तर वृद्ध पेशंटला आता घरी जाऊन तुम्ही खूप छान सेवा देऊ शकता. त्यांना येण्या जाण्याचा त्रास वाचतो, सगळ्याच गोष्टी त्याच्यामुळे अवॉइड होतात. हे ह्या मशीनमुळे आता साध्य झालेलं आहे. खूप फायदा आहे सर ह्या खूप फायदा मशीनचा. आणि एखाद्या आजारावर निदान करण्यासाठी देखील खूप वेगवान अशी ही मशीन आहे. तर त्याविषयी थोडक्यात सांगा. आता बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेलीच आहे. परंतु आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सने तर ती 1 मिनिटामध्ये रिपोर्ट येतो. परंतु कसं असतं की आपल्याकडे रेडिओग्राफी, आपला रेडिओलॉजिस्टच्या थ्रू आपल्याला हे करायला लागतं. तर आता आपण हे मशीनचा इमेज आल्यानंतर कॉम्प्युटरवर त्याचा डायकॉम इमेज रेडिओलॉजिस्टला, आता खूप सारे रेडिओलॉजिस्ट टेलिग्राफिक पद्धतीने काम करतात. तर तिथे ते इमेज पाठवलं जातं एका सेकंदामध्ये. तिथे ते बघून त्यांचा निर्णय देऊ शकतात. तर तेही तसं फास्ट झालेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आता ॲट प्रेझेंट टीबीवर आलेलं आहे. काही दिवसांनी कदाचित सगळ्या सर्वांगावरती येईलच. मग तर तुम्हाला 1-1 मिनिटामध्ये याचा रिझल्ट मिळत जाईल. हो, खरं. तर ही प्रोसेस खूप फास्ट होणार आहे आणि अजून प्रगत होणार आहे, याच्याबद्दल काही शंका नाही. खरंय. सर, यामध्ये मगाशी तुम्ही उल्लेख केला बॅटरीचा वापर केला जातो, तर त्याची पॉवर किती वेळापर्यंत राहते वगैरे? ही साधारणतः 1800 mAh ची बॅटरी आहे. तुमचा मोबाईल जसा तुम्ही वापरता तसंच हे मोबाईल सारखंच इक्विपमेंट आहे. बरं. एकदा ह्याच्यात सगळं त्यांनी इंडिकेशन दिलेलं आहे की किती बॅटरी राहिली आहे, काय बॅटरी राहिली आहे. तर एका चार्जमध्ये 150 ते 250 एक्सरे झाल्यानंतर तुम्ही ही बॅटरी चार्जिंगला ठेवता. हे मशीन 35 ते 40 मिनिटांमध्ये हे परत चार्ज होतं आणि त्याच्यानंतर हे परत रेडी होतं. 150 ते 200 मशीन एक्सरे काढण्यासाठी तयार होतं. सर, काय होतं माहितीये, मगाशी उल्लेख केला मी, ही कोरियातनं मशीन तुम्ही आता आणलेली आहेत आणि आता इंडियामध्ये पण ती बनवत आहेत. पण अनेकांना प्रश्न पडतो, बाहेरचा माल आहे, वापरायचा की नाही. पण मगाशी आपण हे देखील सांगितलं की अमेरिकन FDF आणि भारतीय AERB अप्रूव्ह आहे. तर त्याविषयी थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना. अगदी बरोबर आहे. भारतामध्ये आपल्याकडे ऑटोमिक एनर्जी रिझोल्युशन बोर्ड हे एक मोठं बोर्ड आहे. त्यांचं अप्रूव्ह असल्याशिवाय ही मशीन कोणत्याही पेशंटवर वापरायची परमिशन नाहीये. बरं.
तर कुठल्याही डॉक्टरने हे परचेस करण्या अगोदर आम्ही त्यांच्याकडून काही छोटे डॉक्युमेंट्स असतात, नॉर्मल आधार कार्ड, पॅन कार्ड, डॉक्टर सर्टिफिकेट, ते घेतल्यानंतर आम्ही त्यांना अप्लाय करतो. अप्लाय केल्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये त्याचं आम्हाला उत्तर येतं आणि त्याची आम्हाला ते प्रोक्युरमेंट लायसन्स देतात. म्हणजे ही मशीन आता ते डॉक्टर कुठल्याही बॉडीवर वापरूला म्हणजे आहे, त्यांना परमिशन आहे. त्याच्यानंतर सुद्धा ती एकदा सुरू केल्यानंतर 5 ते 6 दिवसामध्ये त्याची क्वालिटी अँड अश्युरन्सची टेस्ट असते. बरं. त्याच्यामध्ये माणूस येऊन याचं काही लिकेज आहे का रेडिएशनचं ते टेस्ट केलं जातं. तर याचं लिकेज जर तुम्ही टेस्ट केलं तर त्याचे रिपोर्ट साधारणतः 0.003 बरं. इतकं मायन्यूट ह्याचं लिकेज आहे, कारण याची स्वतःचीच क्षमता 2 mA ते 6 mA. त्यामुळे त्याचं सर्टिफिकेट लगेच मिळतं आणि मग ते तुम्ही फ्रेम करून तुमच्या डिस्पेन्सरीमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये लावलं तर त्याच्यानंतर त्याची ती पूर्तता होते. नक्कीच. इंटरनॅशनली विकण्यासाठी तर तुम्हाला US FDAचं सर्टिफिकेट लागतं, जे हे अप्रूव्ड मशीन आहे. बरं. आता आपण इंडियामध्ये ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा आपल्याला पार्ट्स किंवा हे जे आताही अवेलेबल आहेत इम्पोर्ट केल्यामुळे, परंतु इंडियामध्ये केल्यामुळे त्याची किंमत सुद्धा थोडीशी कमी होणार आहे. आणि दुसरं म्हणजे की आता घराघरामध्ये हे मशीन जाणार आहे, म्हणजे प्रत्येक जीपी सुद्धा उद्या एक्सरे तिथले तिथे काढू शकतील. एकंदरीत त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होतो. सर्वसामान्य माणूस देखील ही मशीन वापरू शकतो. सर, तुम्ही आज हितगुज मध्ये आलात आणि प्रेक्षकांना या उपकरणाविषयी योग्य माहिती दिलीत, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत. धन्यवाद. तुम्ही बोलायलाबद्दल सुद्धा तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू. तर प्रेक्षक हो, तुम्हाला जर हे हँड हेल्ड डिजिटल एक्सरे डिव्हाइस घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा. हितगुज मध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.